बघताय मीडियात काय चालू आहे, मराठी 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 मराठी। अरे मराठी बोलायला आम्हाला काय कुणी शिकवायला लागते काय? आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये मराठी शिकतो। विज्ञान काय म्हणतंय, जेव्हा बाळ गर्भामध्ये असतं तेव्हा आई जे 9 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तिचं बोलणं चालणं वागणं असतंय तो गर्भावरती परिणाम करताय। मराठी आम्ही आमच्या आईच्या पोटामध्ये शिकतो। आम्हाला पहिला गुरु आमची आई आहे, आमचे वडील आहेत, आमची बहीण आहे, आमचा चुलता आहे, चुलत भाऊ आहे, भावंड आहे, मावस भाऊ आहे। जेव्हा आम्ही लहान असतो शाळेत काय जन्माला आलेला जात नाही, पहिली जायला 5 वर्ष पूर्ण करावी लागतात। मग 5 वर्षाच्या अगोदर आपली पोरं मराठीत बोलतात की नाही बोलत? बोलतात की नाही घरात पोरं? मराठीमध्ये आम्ही बोलतो ना, त्यामध्ये मराठी मराठी मराठी। अरे मराठी आमची अस्मिता आहे, मराठी आमचा अभिमान आहे, मराठी आमचा स्वाभिमान आहे। परंतु बाकीच्या इतर भाषा पण आम्हाला आल्या पाहिजेत का नाही आल्या पाहिजेत? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानतो। या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामधला प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतो। आणि मग हे आमचे विरोधक शिवसेनावाले जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतील, जर धर्मवीर संभाजी महाराजांना मानत असतील, तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या, किती किती? 10 आणि 6 16 भाषा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या। संस्कृतचे ते पंडित होते, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिले। अरे जर आमच्या राजाला ज्यांना आम्ही आदर्श मानतो त्यांना 16 भाषा येत असतील तर आमच्या पोरांना किमान 3 तर भाषा आल्या पाहिजेत की नाही पाहिजेत? 16 भाषा ते काय येड्या गबाळ्या असं काम नव्हतं 16 भाषा शिकायचं। आपल्या पोराला किमान 3 तर आल्या पाहिजेत। एक मराठी तर आमची आहे, एक हिंदी आली पाहिजे आणि एक इंग्रजी आली पाहिजे। आणि मग तुम्ही मराठी मराठी मराठी। जे शिवसेनावाले म्हणताय की आम्ही मराठी आहोत, पत्रकार मित्र माझे इथं आहेत, शिवसेनेनं आतापर्यंत 22 खासदार राज्यसभेत पाठवले। किती? 22 खासदार राज्यसभेमध्ये पाठवले, त्यापैकी 8 खासदार हे अमराठी पाठवलेत। अमराठी 8 खासदार पाठवलेत। त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा खासदार पाठवले मुकेश पटेल, 3 एप्रिल 1996 ते 2 एप्रिल 2002 पर्यंत त्यांची राज्यसभा होती। दुसऱ्यांदा त्यांनी पाठवले संजय निरुपम, 27 सप्टेंबर 1996 ते 2002। तिसरे त्यांचे अमराठी खासदार राज्यसभेवरती गेले प्रितीश नंदी, 5 जुलै 1998 ते 4 जुलै 2004। परत गेले त्यांचे राजकुमार दूत, राजकुमार दूत 3 वेळा गेले बघा, 3 एप्रिल 2002 ते 2008, 3 एप्रिल 2008 ते 2 एप्रिल 2014, 3 एप्रिल 2014 ते 2 एप्रिल 2020। आता गेल्या प्रियांका चतुर्वेदी 3 एप्रिल 2020 ला। 8 खासदार 22 पैकी त्यांचे अमराठी गेले राज्यसभेवर दिल्लीला, आणि ते आम्हाला सांगते आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, मराठी विषयी आमचं प्रेम आहे। मग हे 8 खासदार जे अमराठी आहेत, जे उत्तर भारतातले आहेत, ते नेमकं कुठल्या प्रेमातून तुम्ही दिल्लीला पाठवले याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याची आवश्यकता आहे। द्यायला पाहिजे की नाही सांगा? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।